शेतकरी मित्रांनो, 11 ऑगस्ट रोजी जवळपास 35 लाख शेतकऱ्यांना 3,900 कोटी रुपयांचं देश पातळीवर वितरण हे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या हस्ते वितरण करण्यात आलेले आहे राजस्थानमधून. मोस्ट ऑफ द शेतकरी जे होते राजस्थानच्या शेतकऱ्यांना बऱ्यापैकी फायदा झालेला आहे. तसेच महाराष्ट्राचे शेतकरी सुद्धा जवळपास 16 लाखाच्या वरती शेतकऱ्यांना फायदा झालेला आहे. त्यामध्ये जवळपास विचार जर केला तर साधारण 921 कोटीच्या वरती रक्कम ही महाराष्ट्रामध्ये सुद्धा ट्रान्सफर झालेली आहे. ही जे थकबाकी होती, पेंडिंग पीक विमा होता, तो जवळपास 2021, 22, 23 आणि 24 हे पूर्ण खरीप, रब्बी हंगाम तसेच त्याच्यामध्ये फळ पीक विमा सुद्धा होता. आता याच्यामध्ये बरेच शेतकऱ्यांना अमाऊंट आलेली आहे, काहींना येते. जवळपास 2 दिवस त्यासाठी ट्रान्सफरसाठी प्रोसेस लागते, कारण डीबीटीच्या मार्फत हे अमाऊंट ट्रान्सफर झालेलं आहे. आता याची अमाऊंट काहींना सेटल दाखवेल किंवा काहीचं सेटलमेंट असेल. आता याचं स्टेटस जे आहे, तुम्ही तुमच्या पॉलिसीमध्ये स्टेटस कसं चेक करू शकता? 2 पद्धतीने तुम्हाला याचं स्टेटस चेक करता येतं. जसं डायरेक्टली तुम्ही एक पोर्टलवरती जाऊन करू शकता, आणि सेकंड तुम्ही तुमच्या मोबाईलवरून व्हॉट्सअपवरून एक मोबाईल नंबरला तुम्ही मेसेज करायचा, हाय मेसेज करून पाठवला. त्याच्यानंतर ती तुम्हाला तिथून तुमच्या प्रधानमंत्री पीक विमाचा जो नंबर आहे त्यावरती तुम्हाला रिटर्न जो पॉलिसी जी तुम्ही रजिस्टर केला असेल नंबर, त्याच्यावरून तुम्ही जर मेसेज पाठवला, तिथून तुम्हाला डिटेल येऊन जाते. डिटेलमध्ये तुम्हाला पॉलिसी असेल, पॉलिसी डिटेल असेल, तुमचा विमा हा क्लेम सेटल झालेला आहे नाही आहे याची माहिती तुम्हाला भेटते. याचीच प्रोसेस आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. डिटेल म्हणजे तुमचा विमा सेटल झालेला आहे, तुमच्या त्याची विमाची स्थिती काय आहे, तुम्हाला पॉलिसी डाउनलोड करायची असेल ती कशी डाउनलोड करता येईल, आणि किंवा तुमचा ह्या लिस्टमध्ये, कारण आता जो ट्रान्सफर झालाय हा ईल्ड बेस आहे, याच्यामध्ये जेवढ्या शेतकऱ्यांचा विमा हा कंपनी मार्फत क्लेम झालेला होता किंवा सेटल झालेला होता त्यांचा ट्रान्सफर करण्यात आलेला आहे. बाकी जो आहे जे अतिरिक्त म्हणतो आपण 110% वरती विमा हा पास झालेला आहे एखाद्या मंडळासाठी, त्यांच्यासाठी अजून थोडी वाट बघावी लागणार आहे, कारण त्यांच्यासाठी अतिरिक्त अनुदानाची रिक्वेस्ट ही राज्य शासनात जाणार. राज्य शासनाकडून ती अप्रूव्ह झाल्यानंतरच बाकीचं वितरण होणार, तोपर्यंत ते पेंडिंग असणार आहे. बाकीचे जे शेतकरी सध्या आहेत ज्यांचा की क्लेम सेटल झालेला होता कंपनीकडनं, त्यांच्यासाठी मात्र ही अमाऊंट जी आहे ती डिस्पोज झालेली आहे. आणि याचीच प्रोसेस आपण कसा चेक करायचा याची प्रोसेस आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला पूर्ण डिटेल समजून जाईल आणि तुम्ही तुमच्या पॉलिसीचं स्टेटस क्लेम सेटल झाला नाही झाला हे तुम्ही तुमच्या मोबाईलवरून चेक करू शकाल. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या माहितीवाला यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे येणारे व्हिडिओ आणि अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. चला तर मित्रांनो, आपण आता मी तुमच्या मोबाईलवरून मोबाईलच्या स्क्रीनवरती घेऊन जातो आणि मोबाईलच्या स्क्रीनवर गेल्यानंतर तुम्हाला त्याची पूर्ण स्टेप समजावून सांगतो. चला तर मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूया. प्रथम आपल्याला एक मी नंबर सांगतो तुम्हाला. PMFBY हा जो नंबर आहे यावर तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती की 7065514447 हा नंबर तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये तुम्हाला सेव्ह करून घ्यायचा आहे. कॉन्टॅक्टमध्ये एकदा तुम्ही सेव्ह केल्यानंतर मग एकदा तुम्ही जर सेव्ह केलात मग तुम्हाला व्हॉट्सअपवरती जायचं आहे. व्हॉट्सअपवरती गेल्यानंतर तुम्ही ज्या व्हॉट्सअपवरती जाल तो नंबर ज्या नावाने तुम्ही सेव्ह केला असेल ते नाव तुम्हाला या ठिकाणी सर्च करायचं. मी तो नंबर जो आहे तो PMFBY या नावाने सेव्ह केलेला आहे, त्यामुळे मी या ठिकाणी आलो आहे. आता या नंबरवरती आल्यानंतर सरळ तुम्हाला काय करायचं, या ठिकाणी जसं आपण कुठल्याही व्यक्तीला मेसेज पाठवतो त्या पद्धतीने तुम्हाला हाय मेसेज करायचा आहे. हाय मेसेज जेव्हा तुम्ही या चॅटबोटला पाठवाल, चॅटबोट आहे यावरती आता तुम्हाला आलं, तुमचं नाव आलं आणि ते सांगते तुम्हाला की पॉलिसी स्टेटस, इन्शुरन्स पॉलिसी, आणि खाली सी ऑल ऑप्शन्स हा जो पर्याय दिसेल यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावरती तुम्ही बघू शकता पॉलिसी स्टेटस, इन्शुरन्स पॉलिसी, क्रॉप लॉस इंटिमेशन, क्रॉप लॉस इंटिमेशन स्टेटस, क्लेम स्टेटस, हे पूर्ण पर्याय तुम्हाला 7-8 पर्याय दिसतील. या ठिकाणी जर तुम्ही पॉलिसी स्टेटस बघितलं, हे आपण पर्याय जर बघायचे झालं, पॉलिसी स्टेटस आपण हा जर पर्याय निवडला, या निवडल्यानंतर थोड्या वेळातच तुम्हाला रिप्लाय येतो. या ठिकाणी त्यांनी सांगितलं आहे प्लीज सिलेक्ट सीझन अँड इयर पॉलिसी स्टेटससाठी. मग आपण एक फॉर एक्झाम्पल आपण काय करू, खरीप 2024चं आपण वर्ष निवडलं. वर्ष निवडल्यानंतर आता आपल्याला ते 2024चं जे स्टेटस असेल हे बघा, त्याने लगेच चॅटबोटने आपल्याला पाठवला. पॉलिसी नंबर आहे, ॲप्लिकेशन नंबर आहे, व्हिलेज आहे, त्यामध्ये आपण कोणतं पीक केलं होतं, कोणत्या सर्वे नंबरमध्ये, सम इन्शुर्ड किती होती, किती हेक्टरमध्ये केलं होतं, कोणती कंपनी होती, आपण प्रीमियम किती पेड केला होता, या व्यतिरिक्त आपण प्रीमियम पेड केल्यानंतर त्याचं स्टेटस काय आहे, आणि
प्रीमियम गव्हर्नमेंटने आपल्याला किती पेड केलेला आहे रिटर्नमध्ये, किंवा गव्हर्नमेंटने किती पेड केला, आपण किती पेड केला आणि पॉलिसी स्टेटस काय आहे याचं पूर्ण डिटेल आपल्याला याच्यामध्ये भेटून जाते. ही भेटल्यानंतर परत आपण जर बघितलं की खाली परत हे तुम्हाला आता परत सर्व्हिस चालू ठेवायची एक बंद करायची आहे. त्या ठिकाणी जर आपण यस केल्यानंतर परत आपल्याला ते पुढची माहिती पाठवतं. पुढची वाटी बघू शकतो आपण. आता परत त्यांनी सांगितलं आपल्याला की आता हे परत पर्याय आपल्यासोबत उपलब्ध झाले. आता आपण पॉलिसी स्टेटस बघितलं 2024चं खरीपचं काय आहे, तर यामध्ये आपल्याला इन्शुरन्स पॉलिसी डाउनलोड करायची असेल तर नंबर 2चा इन्शुरन्स पॉलिसी हा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. त्यानंतर आपल्याला ते विचारेल परत वर्ष तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, सीझन आणि वर्ष. यामध्ये मी आता परत 2024 सिलेक्ट केलं, खरीप 2024 सिलेक्ट करून त्यांना मेसेज पाठवल्यानंतर, या चॅटबोर्डला पाठवल्यानंतर आपल्याला थोड्याच वेळात त्यांनी सांगितलं की प्लीज वेट, आणि आपल्याला परत पॉलिसी पाठवून दिली. म्हणजे आपण या ठिकाणावर स्टेटस पण चेक केलं, पॉलिसी पण या ठिकाणी डाउनलोड केली. आता परत अजून बाकीचं काय करायचं याची माहिती आपल्याला तो चॅटबोर्ड आपल्याला देईल. थोडी प्रतीक्षा आपल्याला या ठिकाणी करावी लागते. बघू शकतो आपण की आता परत त्यांनी काय सांगितलं की परत कन्फर्म करायचं आहे की आपल्याला प्रोसेस चालू ठेवायची आहे. चालू ठेवण्यासाठी आता परत आपल्यासोबत पर्याय उपलब्ध झाले. आता आपल्याला बघायचं की हे आपण काय काय करू शकतो, यातून सर्व करू शकतो. आता यापैकी क्लेम स्टेटस हा पर्याय मी निवडत आहे. हा निवडल्यानंतर आपण बघू शकतो की आता आपल्याला क्लेम स्टेटस कसं चेक करता येईल हे आपल्याला दिसेल. आता हे आपल्याला चॅटबोर्डचे आहेत, परत पर्याय दिले, परत आपल्याला सिलेक्ट सीझन अँड इयर सांगितलं. यापैकी आपण परत काय करतोय की खरीप 2024चं मी स्टेटससाठी निवडलेलं आहे. निवडल्यानंतर आता आपल्याला पूर्ण हे बघा, आपल्याला पूर्ण आता कुठला, आता तेच ॲप्लिकेशन नंबर आला, कॅल्क्युलेशनची डेट आली, क्लेम स्टेटस पहिला जो ॲप्लिकेशन आहे नो क्लेम आला आहे. मग नो क्लेम असल्यामुळं त्याला क्लेम अमाऊंट 0 आहे, पेएबल अमाऊंट 0 आहे, आणि क्लेम टाईप कसा आहे, ईल्ड बेस आहे. ते ईल्ड बेसमध्ये. आणि त्याच्यानंतर नंतरचे ॲप्लिकेशन जे बघतोय त्यामध्ये आपण बघतोय की डिजी क्लेम आहे. डिजी क्लेममध्ये टोटल क्लेम अमाऊंट जी होती ती टोटल क्लेम अमाऊंट दिली त्यांनी, आणि पेएबल क्लेम अमाऊंट, आणि ती आधार बेसने ऑलरेडी आपल्या बँक खात्यामध्ये जमा केलेली आहे. मग अशा वेगवेगळे जे ॲप्लिकेशन आहेत त्यानुसार आपल्याला पूर्ण स्टेटस या ठिकाणून कळतं की बघू शकता खाली नो क्लेम किंवा क्लेम खाली खाली क्लेम पण आहे, आणि त्याची अमाऊंट त्यांनी डिस्बर्स केलेली आहे. म्हणजे असं कन्फर्मेशन स्टेटस भेटतं. आता काय आहे की बऱ्याच ठिकाणी बऱ्याच शेतकऱ्यांना त्याचं स्टेटस आलेलं नाही आहे, किंवा बऱ्याच शेतकऱ्यांचं जे आहेत ते अजून पेंडिंग आहे. याचं स्टेटस तुम्ही या ठिकाणून चेक करू शकता. म्हणजे तुम्हाला कळेल की तुमचे अमाऊंट येणं बाकी आहे की ऑलरेडी पीक विमा कंपनीने आम्हाला डिस्बर्स केलेली आहे. आता यामध्ये फक्त जे 110% जास्त ज्या ठिकाणी दाखवण्यात आलं होतं की नुकसान झालेली आहे, अशाच ठिकाणी फक्त त्याला आता राज्य सरकारची परत अनुदानाची अपेक्षा असणार आहे. अनुदान जेव्हा राज्य सरकारने डिस्बर्स केलं जाईल त्याच वेळेस शेतकऱ्यांच्या खात्यात ते पूर्ण वर्ग केल्या जाणार आहे. आता बाकीची जे आपण सुरुवातीला सांगितलं की आता जवळपास 7,500 कोटी अजूनही पेंडिंग आहे. 11,500 कोटी जवळपास डिस्बर्स होणार होते. त्यापैकी जवळपास 3,900 कोटी हे 11 ऑगस्ट रोजी त्यांनी शिवराज सिंग चौहान यांच्या हस्ते ट्रान्सफर करण्यात आलेले आहेत. आता बाकीची जी अमाऊंट आहे ती जवळपास 7-8 दिवसामध्ये ती पण देखील ट्रान्सफर होणार आहे. फक्त ईल्ड बेसवाली जी आहे, जी अमाऊंट म्हणतो आपण की 110% वरती लॉस होता, त्याच्यामध्येच फक्त ती जेव्हा राज्य शासनाचं अनुदान ट्रान्सफर होणार त्यावेळेस ही सर्व येणार आहे. या ठिकाणी आपण जर क्लिक केलं, यस म्हटलं तर आता बाकी पण आपण बघू शकतो की या ठिकाणी बाकीच्या जे स्टेटस आहे, जसे की पॉलिसी स्टेटस, इन्शुरन्स पॉलिसी, या सर्व गोष्टी तुम्ही या ठिकाणून करू शकता. अशाच पद्धतीने तुम्हाला तुमची पॉलिसी डाउनलोड करायची आहे, पॉलिसी स्टेटस चेक करायचं आहे, तुम्हाला क्लेमचं स्टेटस चेक करायचं आहे, प्रीमियम कॅल्क्युलेटसुद्धा करू शकता. अशाच पद्धतीने सर्व ऑप्शन्स तुम्ही या ठिकाणून तुमच्या मोबाईलवरून व्हॉट्सअपच्या माध्यमातून ही सर्व गोष्टी करू शकता. मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, आणि महत्त्व आणि जवळपास गरजू व्यक्तींना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आपण अशाच नवीन आणि व्हिडिओसाठी आपल्या माहितीवाला या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एक नवीन व्हिडिओ आणि नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.